तवत मुंबई पुण्यासंदर्भातल्या टॉप 9। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या जलाशयाच्या पाणीसाठ्यात वाढ, 24 तासात पाणीसाठ्यामध्ये 2.22% वाढ, जलाशयामध्ये 88.40% जलसाठा। ठाण्यातील 3 हातनाका परिसर ट्रॅफिक मुक्त होणार, ठाणे शहरामध्ये 200 कोटींच्या वाहतूक सुधारणा प्रकल्पांचं उद्घाटन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रकल्पाचं भूमिपूजन। मुंबईत रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणं पडणार महागात, मुंबई उच्च न्यायालयानं दिले या संदर्भात महत्त्वाचे आदेश, तक्रारीसाठी मोबाईल ॲप सुरू करण्याच्या न्यायालयाच्या महापालिकेला सल्ला। मुंबईमध्ये विकास प्रकल्पासाठी 102 झाडांवर कुऱ्हाड, विकास प्रकल्पामुळे 1464 झाडं बाधित होणार, या बदल्यामध्ये 21,629 झाडं लावली जाणार असल्याचा बीएमसीचा दावा। पुणे महापालिकेकडून भर पावसात भिंतीवर रंग मारण्याचं काम, भिंतीवर मारलेला रंग पावसाच्या पाण्यात वाहून गेल्याचा फोटो समोर, बिब्बेवाडीच्या आदिनाथ सोसायटीच्या मागील भिंतीवर काम सुरू होतं। पुण्यातील आंबेगाव परिसरामध्ये औषधी इंजेक्शनच्या नशेसाठी वापर, आंबेगाव पोलिसांकडून 5 जणांना अटक, आरोपीकडून इंजेक्शनच्या 50 बाटल्या जप्त। पुणे शहरात डेंग्यूच्या रुग्णसंख्येमध्ये लक्षणीय वाढ, महापालिका आकडेवारीवरून डेंग्यू रुग्णांमध्ये वाढ झाल्याचं स्पष्ट, अवघ्या 1.5 महिन्यामध्ये 300 संशयित रुग्ण आढळले। पुणे रेल्वे स्टेशनवरील एआय कॅमेराद्वारे गुन्हेगारांना पकडणं सोपं होणार, आरपीएफकडून रेकॉर्डवरील गुन्हेगारांची छायाचित्र स्थानकांवरील सर्व्हरमध्ये समाविष्ट, गुन्हेगारांना स्थानकावर पाऊल ठेवता सुरक्षा यंत्रणेला लगेच माहिती मिळणार। पुणे विमानतळावर हब अँड स्पोक या प्रणाली लागू करण्याबाबत नागरी उड्डाण मंत्रालयाकडून प्राथमिक आढावा, या प्रणालीमुळे प्रवाशांचा वेळ वाचणार, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटी वाढण्यास मदत होणार। दिवसभरातील महत्त्वाच्या टॉप 9 बातम्या। आषाढी वारीमध्ये एआयचा ऐतिहासिक वापर, एआयच्या माध्यमातून 32 लाख भाविकांची अचूक मोजणी, सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या आधुनिक एआय तंत्रज्ञानाचा यशस्वी प्रयोग। किरकोळ बाजारात साखरेचे दर 50 ते 52 रुपये प्रति किलोवर पोहोचले, केंद्राकडून जुलै महिन्यासाठी साखरेचा अपुरा कोटा जाहीर झाल्यानं महिनाभरात 600 रुपयांची वाढ, ऊसाचं उत्पादन घटण्याची शक्यता असल्यानं व्यापाऱ्यांकडून साखरेची मोठ्या प्रमाणात खरेदी। गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावर 11 सप्टेंबरपासून 13 विशेष रेल्वे गाड्या धावणार, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल ते सावंतवाडीपर्यंत विशेष ट्रेन धावणार, दिवा स्थानकावरून चिपळूण आणि खेडसाठी मेमू स्पेशल ट्रेन। 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनापूर्वी राज्यात 99 संमेलन होणार, ऑक्टोबर महिन्यात दुबईतही साहित्य संमेलन होणार, तर 100वं साहित्य संमेलन पुणे विद्यापीठात होणार। सोयाच्या बनवतानाचा किळसवाना व्हिडिओ समोर, व्हिडिओ नंतर नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त, ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांवर कारवाईची माग। मंत्रालयात आता दर गुरुवारी एआयचा वर्ग भरणार, मंत्रालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांना डिजिटल तंत्रज्ञानाचं प्रशिक्षण देणार, एआय क्लाउड सायबर सुरक्षेचंही प्रशिक्षण देणार। महाराजस्व अभियानात महिलांना शेतकरी दर्जा प्रमाणपत्र दिलं जाणार, राज्यातून 3436 महिलांच्या नावे नोंदणी, नागपुरातून सर्वाधिक 1299 महिला शेतकरी प्रमाणपत्राचं वितरण, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पुढाकार, राज्यात 6 दिवसात 4.5 लाख नागरिकांना योजनांचा लाभ घेतला, 2 ऑगस्टपर्यंत राज्यभरात अभियान सुरूच राहणार।